तर एमपीएससी परीक्षेच्या पेपर फुटीची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे। 22 मार्चला झालेल्या परीक्षेच्या 2-3 दिवस आधीच पेपर फुटल्याचं गुन्हे शाखेच्या तपासात आता निष्पन्न झालंय। 22 जुलैला जाहीर झालेल्या 488 जणांच्या अंतरिम गुणवत्ता यादीत बहुतांश विद्यार्थ्यांना 200 पैकी 120 पर्यंतच मजल मारता आली आहे। तर 120 पेक्षा अधिक गुण मिळून वरचा क्रमांक मिळवणारे असेही काही विद्यार्थी आहेत ज्यांची अगदी काही महिन्यांपूर्वी झालेल्या इतर स्पर्धा परीक्षांमधली कामगिरी अत्यंत सुमार आहे आणि त्यांचा क्रमांक सुद्धा हजारांमध्ये होता। दरम्यान एमपीएससी पेपर फुटीबाबत पूर्ण जबाबदारीने आरोप केल्याचं स्पष्टीकरण काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केलेलं आहे आणि यात लव्ह स्टोरी वगैरे काही नाही असा दावा सुद्धा ते करतात आणि त्यावर भाजपच्या गिरीश महाजनांनी त्यांची भूमिका जाहीर केली आहे। प्रेम प्रकरणामुळे पेपर फुटीचा भिंग समोर आले, त्यांच्यावर कडक शासन झालं पाहिजे अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे। मी पूर्णपणे जबाबदारीने आरोप करतोय। केवळ तो लव्ह स्टोरीमुळे किंवा याच्यामुळे झालेला एक घटना जरी पुढे आली असेल तरी पण एमपीएससीच्या परीक्षामध्ये प्रचंड मोठा सावळा गोंधळ आहे आणि त्याचा फायदा सत्ताधारी पक्षातील माझ्याकडे मी जबाबदारीनं माझ्याकडे काही पुरावे येतील आणि आहेत सुरू त्यावेळेस मी बोलणारच आहे। यावर फार मोठा म्हणजे जो गोंधळ आहे त्याच्या संदर्भात मला बोलायला लागेल। पण सत्ताधाऱ्यांनी त्या एमपीएससीच्या क्लास 1 क्लास 2च्या अनेक जागेवर हस्तक्षेप, मी सरळ बोलतो आहे, हस्तक्षेप केला जातो आहे आणि त्यातून मग गोंधळाला सुरुवात होते। हे एक उदाहरण केवळ याच्यातून आलं असेल, पण एमपीएससीला स्वच्छ करण्याची गरज आहे, स्टाफ देण्याची गरज आहे। स्वच्छ काय म्हणतो त्याला आपण, थोडासा अध्यक्ष असतील, सदस्य असतील, त्यांचा बॅकग्राऊंड तपासण्याची आवश्यकता आहे, तरच एमपीएससीच्या एक्झाम पारदर्शी होतील असं मला वाटतं। ते सांगतो की अतिशय गंभीर हा विषय आहे। म्हणजे इतकी काळजी घेऊन सुद्धा पेपर फुटतात कसे काय, हा मोठा संशयाचा विषय आहे। आता हा प्रेम प्रकरणातून त्याची मुलगी ती कोणावर प्रेम करते, त्याला दिला, तो नापास झाला आणि म्हणून बिंग फुटलं, ते बरं झालं, अन्यथा हे कळालं नसतं काय झालं काय नाही। पण अशा लोकांसाठी आता कडक शासन केलं पाहिजे। कडक शासन म्हणजे कोणाची हिंमतच होता कामा नये असं करण्याची, असे प्रावधान निश्चित त्या ठिकाणी करावं लागेल।